आपल्या चॅनलच्या रिच्युअलप्रमाणे आम्ही घेऊन आलो आहोत अजून न्यू इयर रेझोल्युशन्स आयडिया तुमच्यासाठी. आणि 2026 येणार आहे, त्यामुळे आमच्याकडे टोटल 26 रेझोल्युशन आयडियाज आहेत ज्या की तुम्हाला डुएबल वाटतील, इंटरेस्टिंग वाटतील आणि मे बी तुमचे रेझोल्युशन्स तुम्ही स्टिक थ्रू होऊन पूर्ण वर्षाखेरीस तुम्हाला त्याचा रिझल्टही मिळेल. सो विथ दिस लेट्स स्टार्ट द व्हिडिओ. दिस इज एस अँड दिस इज जी. तर पहिला रेझोल्युशन आयडिया आहे जे की मी स्वतः करते यावर्षी, ते म्हणजे नो बाय लिस्ट. येस, एक अशी यादी ज्याच्यामधल्या काही गोष्टी तुम्ही अजिबात या वर्षामध्ये घेणार नाही असणार. माझ्या लिस्टमध्ये फॉर इन्स्पो लेट मी शेअर आहे मेकअप, एनी काइंड ऑफ आर्टिफिशियल हेअर ॲक्सेसरीज, नेल पेंट्स आणि आर्टिफिशियल ज्वेलरी. आर्टिफिशियल लेट मी रिमाइंड दॅट आर्टिफिशियल ज्वेलरी हे सगळं आहे माझ्या नो बाय लिस्टमध्ये. तर तुम्ही पण बसा आणि तुमची एक नो बाय लिस्ट काढून टाका की या वर्षामध्ये कदाचित मी तमुक पद्धतीचं सबस्क्रिप्शन घेणार नाही आहे किंवा अमुक पद्धतीच्या गोष्टीसाठी मी खर्च करणार नाही, अशी तुमची एक नो बाय लिस्ट काढा. सो 2026मध्ये एक नो बाय लिस्ट हॅड टू बी देअर. नाईस. तर 2026चं दुसरं रिझोल्युशन असं असू शकतं की मी एखादा असा कलर ट्राय करणार आहे जो की मला दुसऱ्यांनी सांगितलं आहे की तुझ्यावर चांगला नाही दिसणार आणि मी कधीच ट्राय नाही केला आहे. जसं की फॉर एक्झाम्पल असे कलर्स जे आपण जनरली ट्राय नाही करायला जात. फॉर एक्झाम्पल बॉटल ग्रीन किंवा वाईन कलर किंवा बैंगनी कलर जो मी कधीच ट्राय नाही केला आहे, पण मला माहीत नाही आहे ॲक्च्युली, मी तो ट्राय करून नाही बघितला आहे, पण मला दुसऱ्यांनी सांगितलं की मला चांगला नाही दिसणार आहे, तर मी तो ट्राय करून बघणार आहे की खरंच मी एक्सपेरिमेंट करून बघणार आहे की मी कशी दिसते त्यात. न्यू इयर रेझोल्युशन आयडिया नंबर 3 आहे एक लिस्ट तयार ठेवणं ज्याच्यामध्ये तुमचं लो बाय असणार आहे. एक नो बाय तर केलाच आपण, एक लो बाय असणार आहे. तर यावर्षी माझं रेझोल्युशन प्रचंड अवघड आहे. ते असणार आहे की मी फक्त 8 क्लोदिंग आयटम्स घेणार आहे पूर्ण वर्षामध्ये. ओके. व्हेरी हार्ड, आय नो. आणि माझ्या आईला हे अजिबात आवडणार नाही. पण ठीक आहे, म्हणजे आय एम ट्राईंग टू कन्झ्युम लेस दिस इयर. तर ॲक्च्युली याच्यामध्ये इनरवेअर्स येणार नाही आहेत, अंतर्वस्त्र याच्यामध्ये अजिबात गिनले जाणार नाहीत. ते तर तुम्हाला लागतात तेवढे लागतात, यू कॅन डू एनिथिंग अबाउट इट. तर आउटरवेअर म्हणजे ॲक्च्युली बेसिकली जे काही फॅशन आणि स्टाईल रिलेटेड किंवा असंच तुम्ही ऑर्डर करता, असंच तुम्ही घेता, ते मी 8वर स्टिक ठेवणार आहे. आणि याच्यातला एक एस्केप असा मी ठेवला आहे की गिफ्ट्सला याच्यात मी गिनणार नाही आहे. कारण की आईकडे गेल्यानंतर मग माहेर गेल्यानंतर आईकडनं असतंच काही ना काही, कधी तुमची बहीण घेते. सो आय हॅव जनरस पीपल अराउंड मी, सो गिफ्ट्समध्ये याला मी इन्क्लूड करणार नाही आहे. पण मी स्वतःहून असे 8च गोष्टी घेणार आहेत. दिस इज माय रेझोल्युशन. आय नो टफ, बट लेट्स ट्राय. रेझोल्युशन नंबर 4 हे फारच विचित्र आहे, पण आय नो फॉर अ फॅक्ट की खूप लोकांना रिलेट होईल. 2026मध्ये नक्कीच मी माझी डेंटल अपॉइंटमेंट घेणार आहे. आणि दिस इज वियर्ड, कारण खूप लोक आपण रेग्युलर चेकअप करतो, अगदी ब्लड टेस्ट पण करतो आणि सगळं करतो, पण त्या डेंटल अपॉइंटमेंटला जाण्यासाठी आपण जे रेंगाळतो, पुढे ढकलतो, आत्ता गरज नाही, नंतर गरज नाही आहे. सो डेंटल अपॉइंटमेंट 2026मध्ये घडणार आहे, असं रिझोल्युशन तुम्ही पण घेऊ शकता. न्यू इयर रेझोल्युशन आयडिया नंबर 5 ते म्हणजे आठवड्यातनं एकदा कुठलं तरी एखादं होममेड ड्रिंक मी सर्व करणार आहे किंवा बनवणार आहे बेसिकली. मागच्या वर्षी मी 45 डेजसाठी व्हिगनिझम ट्राय केलं होतं आणि त्या दरम्यान मी बऱ्याचशा गोष्टी मास्टर केल्या. त्यातलं एक होतं ते म्हणजे सोलकढी. येस, मी फायनली सोलकढी मास्टर केली आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की आता मी ती यावर्षी जास्त इन्क्लूड करणार आहे. त्या 45 दिवसांमध्ये मी ताकावर एक ऑप्शन म्हणून मी ती ट्राय केली आणि मला त्याच्यावर चांगला जम बसला. घरच्यांनाही ती खूप आवडली. मला त्याच्यात म्हणजे ते ट्राय करायला आणि ते बनवायला त्यातही त्या प्रोसेसमध्येही मजा आली. त्यामुळे मी यावर्षी ट्राय करते आहे की दर आठवड्यातनं एकदा तरी मी सोलकढी बनवावी किंवा दुसरं कुठलं तरी ड्रिंक जे असेल, जसे की कांजी असू शकते, कुठलंही बायोटिक ड्रिंक असू शकतं, होममेड मी बनवणार आहे. सो बेसिकली व्हरायटी पण इन्क्लूड होईल आणि गुड बॅक्टेरियाज पण इन्क्लूड होतील. नाईस. 2026मध्ये मी माझं काम जास्तीत जास्त डॉक्युमेंट करणार आहे. म्हणजे थोडक्यात काय की आपण एक टू डू लिस्ट असते, एक गोल्स असतात किंवा सेट असतात, डेडलाईन्स अँड ऑल, पण
रोजच्या जीवनात, रोजच्या एव्हरीडे लाईफमध्ये तुम्ही जर तुमचं काम डॉक्युमेंट केलं की आज मी 5 अमुक गोष्टी केल्या, 4 तमुक गोष्टी केल्या, 4 प्रकारचे ईमेल्स पाठवले, 8 लोकांशी बोलले, असं जर काम डॉक्युमेंट केलं तर आपल्याला आपल्या दिवसाचा एक अंदाज येतो आणि आपला वेळ कुठे वाया जातो किंवा लूप होल्स कुठे आहेत ते कळतं. सो 2026 इज गोइंग टू बी द डॉक्युमेंटिंग इयर. पुढचं रेझोल्युशन असं असू शकतं ते म्हणजे नो शॉपिंग ॲप्स इन युअर मोबाईल फोन. हे मी मागच्या वर्षीही केलं होतं अँड आय एम गोइंग टू स्टिक विथ इट. अँड आय थिंक मी हे कायमच करणार आहे इथून पुढे, की कुठलेच शॉपिंग ॲप्स असतील, मग ते मेकअप रिलेटेड असू देत किंवा बाकी प्रोडक्ट रिलेटेड असू देत, आपले कसलेही क्लोदिंगवाले असू देत, मी कुठलेच ॲप्स माझ्या फोनमध्ये इन्स्टॉल्ड असे ठेवत नाही. जर मला खरंच गरज असली मी ऑर्डर करते, ऑर्डर प्लेस झाल्यानंतर ते मी उडवून टाकते. आणि द थिंग इज की आपल्याला नोटिफिकेशन्स येत असतात की ऑर्डर डिस्पॅच झाली आहे किंवा तुमच्या सिटीमध्ये ऑलरेडी आलेली आहे किंवा काय. त्यामुळे मला त्याची परत परत चेक करण्याची पण गरज पडत नाही. जेव्हा पडेल तेव्हा मी पाहू शकते. पण ॲटलिस्ट मी टेम्प्ट होणार नाही, उगाच वेळ घालवणार नाही ॲप्समध्ये. तर मला वेळ वाचवायचा आहे आणि बाय प्रोडक्ट म्हणून पैसे पण वाचणार आहेत, म्हणून मी नो ॲप्स रूल ठेवला आहे फोनमध्ये. जे गरजेचे आहेत तेवढेच ॲप्स फोनमध्ये असतील. आता नेक्स्ट रेझोल्युशन त्याच रिलेटेड आहे की मी जे कन्व्हिनियंट ॲप्स आहेत जसं की ब्लिंकिट, झेप्टो, बिग बास्केट आणि स्विगी, इन्स्टामार्ट, यावरनं फळं आणि भाज्या मागवणार नाही. कारण कधीतरी गरज पडल्यास एखादं म्हणजे ग्रॉसरी आयटम मागवणं, किराणा मागवणं हे वेगळं, पण तो जो भाज्या घ्यायचा जो फील आहे ना, आपल्या आईवडिलांनी जे केलेलं आहे की मार्केटमध्ये जाऊन ताजी भाजी घेऊन घरी येणं, फळं घेऊन घरी येणं, तो एक्सपिरियन्स आपण कुठेतरी त्या भाज्यांशी आणि फळांशी कनेक्ट होतो आणि आपल्याला कळतं की अरे ही चांगली भाजी आहे, हे फळ चांगलं आहे, हे नवीन फळ आलेलं आहे, लोकल फळं कुठली आहेत. तर तो एक्सपिरियन्स मला जास्ती माझ्या लाईफमध्ये इन्क्लूड करायचा आहे. त्यामुळे फळं आणि भाज्या तरी मी कन्व्हिनियन्स ॲपवरनं घेणार नाही आहे. पुढचं रेझोल्युशन आयडिया अशी असू शकते की ज्या सगळ्या बडबड्या मुली आहेत माझ्यासारख्या त्यांच्यासाठी, की स्टॉप ओव्हर शेअरिंग फॉर गुड, फॉर वन्स अँड फॉर ऑल. तर येस, 2026मध्ये मी ब्रुटली हा रूल फॉलो करणार आहे. त्यासाठी मी असं करणार आहे, कुठलीही गोष्ट म्हणजे आपल्या मुखातून कुठलेही शब्द बाहेर पडण्यापूर्वीच हे गरजेचं आहे का, ह्या इन्फॉर्मेशननी समोरच्याला किंवा मला काही बेनिफिट असणार आहे का, किंवा ही गोष्ट जे काही सांगते ते या कॉन्व्हर्सेशनमध्ये किंवा मला त्या व्यक्तीशी शेअर केल्याशिवाय कॉन्व्हर्सेशन होऊच शकत नाही का. आणि या सगळ्याची उत्तरं जेव्हा नो असतील तर मी नाही ते शेअर करणार. तर येस, नो ओव्हर शेअरिंग इन 2026. लेट्स सी हाऊ इट गोज. 2026चं पुढचं रेझोल्युशन असं असू शकतं की मी कुठल्या सिच्युएशनला स्वतःला किंवा दुसऱ्याला ब्लेम करण्याआधी 2 घोट पाणी पिणार आहे. कारण कधीतरी तो जो एक विम ऑफ अ मोमेंटमध्ये आपण रिॲक्ट करतो किंवा आपलं एक्सप्रेशन निघून जातं, त्याऐवजी जर आपण 2 घोट पाणी प्यायलं, मे बी यू आर ऑलवेज डिहायड्रेटेड गर्ल, त्यामुळे तुझं असं होतं आहे. सो 2 घोट पाणी पिऊन डोकं पण शांत होईल आणि तहान पण भागली जाईल आणि कदाचित तुझं रिॲक्शन तुझी बेटर असू शकते त्यानंतर. त्यामुळे दिस कॅन बी युअर रेझोल्युशन. आता नेक्स्ट रेझोल्युशन आयडिया अशी आहे की ग्रोईंग युअर मायक्रोग्रीन्स. ॲक्च्युली मी हे 2025मध्ये ट्राय केलं होतं. मी आणि माझ्या एका मैत्रिणीने सोबत केलं होतं आणि आम्ही ते एकमेकींना डॉक्युमेंट पण करत होतो, फोटो वगैरे पाठवत होतो आणि त्यानंतर आम्ही रेसिपीज पण बनवल्या त्याच्या अराउंड. तो एक खूप सुंदर अनुभव पण होता दोघींनी एकत्र करण्याचा. आणि ते जे असतं ना की गार्डनिंगची हाऊस पण आहे किंवा तुम्हाला स्वतःच्या फळभाज्या वगैरे ग्रो करणं वगैरे आवडतं, पण ना वेळ आहे ना त्यातलं ज्ञान आहे, तर उगाच झाडांना मारण्यापेक्षा मायक्रोग्रीन्स सोप्या आहेत उगवण्यासाठी आणि छोट्याशा कंटेनरमध्ये तुम्ही नक्कीच ते करू शकता. तर येस, मायक्रोग्रीन्स कॅन बी अ गुड रेझोल्युशन आयडिया फॉर 2026 ॲज वेल. नेक्स्ट रेझोल्युशन आयडिया कॅन बी की मी माझ्या जेवणात फक्त कार्ब्स आणि प्रोटीन्स आणि फॅट्स एवढंच न बघता मॅग्नेशियम, कॅल्शियम, आयर्न किती आहे, B12 किती आहे हे सुद्धा बघीन आणि असं एक सकस आहार घेण्याचा प्रयत्न करीन. नेक्स्ट रिझोल्युशन आयडिया असणार आहे जी सगळ्यांनी करायला हवी, ती म्हणजे डिजिटल डिटॉक्स. हे तर म्हणजे बऱ्यापैकी इंटरनेटवर फिरतं आहे की आठवड्यातनं 1 दिवशी तुम्ही नो स्क्रीन टाईम
म्हणजे नो स्क्रीन डे असणार आहे. तो तुम्ही कुठल्याच पद्धतीचं कॉन्टेंट फोनवर किंवा स्क्रीनवर कन्झ्युम नाही करणार. इदर यू विल रीड किंवा तुम्ही बाहेर जाल, घरच्यांसोबत वेळ घालवाल. हे फिरतं इंटरनेटवर. हे झालं एका दिवसाचं. पण मला असं करायचं आहे की ऑन ॲन ॲव्हरेज आपण जो काही मी पाहिलं माझी इंस्टाग्राम वापरण्याची रिपोर्ट, माझा फोन वापरण्याची रिपोर्ट, आणि खूपच इम्बॅरेसिंग होती. मोर इम्बॅरेसिंग दॅन माय ग्रॅज्युएशन ग्रेड्स. सो मला ते पूर्ण तो जो रिपोर्ट कार्ड आहे ना, तो अख्खा चेंज करायचा आहे. आणि मी ते प्रॉपरली डॉक्युमेंट करणार आहे की मी किती दिवसाला किती वापरले सोशल मीडिया किंवा फोन. सो येस, दॅट इज माय रेझोल्युशन की फोन वापरणं अगदीच कमी करायचं आहे. दुसरं रेझोल्युशन आयडिया अशी असू शकते की मी माझ्या सुट्ट्या सगळ्या वापरेन. मी असं खूप लोकांना बघितलंय की वाव. फक्त आणि फक्त बॉस काय म्हणेल आणि आता मी सुट्ट्या कशा घेऊ या नावाखाली लोक सुट्ट्या घेत नाहीत. आणि मला असं होतं की तुमचा अधिकार येतो, तुम्हाला दिल्या आहेत कंपनीनी सुट्ट्या, घ्या, त्या तुमच्या सुट्ट्या आहेत. सगळ्या सुट्ट्या वापरा एनकॅश करून. काही तुम्ही श्रीमंत वगैरे होणार नाही आहे त्या सुट्ट्यांचं. माझ्या कंपनीत तर त्या फॉरवर्ड पण नव्हत्या होत, त्यामुळे मी सगळ्या सुट्ट्या घेते. अतिशय महत्त्वाचं रेझोल्युशन आयडिया मी सांगते मुलींनो, जी की मला स्वतःला अवलंबायची आहे. ती म्हणजे फिक्सिंग माय स्लीप स्केड्यूल. येस, म्हणजे मला असं वाटतं मी कॉलेजमध्ये असताना जे माझं सुंदर स्लीप स्केड्यूल होतं आणि जे माझं सुंदर मॉर्निंग आणि नाईट टाईम रुटीन होतं ते तसं लग्न झाल्यापासून झालंच नाही आहे. आणि आता मला असं वाटतं फायनली मला ते फिक्स करायचं आहे. 10ला मी गाढ झोपली गेली पाहिजे. उठण्याचं टायमिंग मी असं फार काय हार्श नाही ठेवत, कारण की मला असं वाटतं की झोप पूर्ण झाल्यावर उठतोच माणूस. त्यामुळे मी 5ला उठते आणि मी 7ला उठते आणि मी 8ला उठते बाबा असं वगैरे असं काही नाही आहे माझं. झोप पूर्ण झाल्यावर उठायचं आहे, मात्र झोपायला 10ला जायचं आहे. दॅट इज माय रेझोल्युशन. नाईस. माझं पुढचं रेझोल्युशन असं आहे की आठवड्यातनं एकदा मला घोस्ट मोड ऑन करायचा आहे. म्हणजे मी घोस्ट आहे, मी भूत आहे, मी कोणालाच दिसत नाही आहे, मी कोणाच्या संपर्कात नाही आहे, तरी मी एक्झिस्ट करते आहे कुठे ना कुठे. पण कोणाला माहीत नाही आहे की मी कुठे बसली आहे, काय करते आहे, डिजिटल मीडियावर नाही आहे, मी कोणाच्याच कॉन्टॅक्टमध्ये नाही आहे, मी फक्त माझी आहे एकटी. हे मला करायचं आहे. सो ही माझी आयडिया आहे 2024ची. लेट्स सी हाऊ इट वर्क्स. तुम्ही पण ट्राय करून बघा. माझी नेक्स्ट रेझोल्युशन आयडिया आहे जी की अत्यंत सोपी आहे करायला आणि मी ऑलरेडी सुरू केली आहे ती करायला. ते म्हणजे बाथ सॉल्ट्स वापरणं. येस, म्हणजे मी ॲक्च्युली मी सध्या जे वापरते आहे ते फ्रेग्रन्स वगैरे असलेलं बाथ सॉल्ट आहे. त्याच्यात थोडे इसेन्शियल ऑइल्स वगैरे यूज केलेले असतील, तर ते ट्राय करते आणि मला ते आवडतं आहे. आय एम ट्राईंग की मी एकदाच एक बंच घ्यावा असा 1/2 किलो किंवा 1 किलोचा बाथिंग सॉल्टचा, आणि तो आठवड्यातनं एकदा माझा एक दिवस ठरवायचा आहे की ते यूज करायचं आहे. एकतर त्याच्या 2 गोष्टी आहेत. असं म्हटलं जातं की त्याने निगेटिव्ह एनर्जी आणि निगेटिव्हिटी दूर होते आपल्या शरीरातली आणि आपला ऑरा क्लेन्स वगैरे होतो. आय डोंट नो अबाउट दॅट, आय कांट स्पीक अबाउट दॅट, कारण की मी ते इतक्यातच सुरू केलं आहे आणि माझ्याकडे तसा काही डेटा नाही आहे त्याला बॅकअप करण्यासारखा. पण एक दुसरी गोष्ट मी जी इन्स्टंटली अनुभवली आहे ती म्हणजे तुमचं जिमिंगनंतर मसल पेन जे असतं ते रिलीफ मिळवण्यासाठी त्याचा यूज होतो. तर हो, दॅट रिली वर्क्स, कारण की त्यानंतर मला ॲक्च्युलीच फ्रेश वाटतं. तर आठवड्यातनं एकदा ते वापरायचं आहे. दॅट इज माय न्यू इयर रेझोल्युशन दिस इयर. माझं नवीन वर्षातली नेक्स्ट रेझोल्युशन आयडिया अशी आहे की ही काही खूप जगावेगळी आयडिया नाही आहे, हे आपल्या आज्या विज्या करत आलेल्या आहेत, पण माझ्यासाठी इट्स अ न्यू थिंग की प्रत्येक एकादशीच्या दिवशी मी असं काही ठरवलं नाही की उपवास करणार, पण मी भात वर्ज्य करणार आहे एकादशीच्या दिवशी. मग महिन्यात 2 एकादशी येऊ देत किंवा एक मोठी एकादशी येऊ दे, जे काही असेल ते, पण मी त्या दिवशी भात खाणार नाही आहे. कारण सायंटिफिकली असं म्हणतात की एकादशीला मून म्हणजे चंद्राचा इन्फ्लुएन्स खूप असतो आणि चंद्र पाणी खेचतं आणि पाण्याचं रिटेन्शन आपल्या बॉडीतलं वाढवतं. त्यामुळे जर भात वर्ज्य केला तर आपलं ब्लोटिंग आणि स्पिरिच्युअली पण आपण सेन राहतो. तर ते मला ट्राय करून बघायचं आहे. तुम्ही पण ट्राय करून बघू शकता. नेक्स्ट रेझोल्युशन आयडिया अशी असू शकते की तुम्ही एक कुठला तरी जॉनर किंवा एक कुठल्या तरी पद्धतीच्या पुस्तकांचं वाचन जास्त करणार आहेत असं ठरवू शकता, रादर दॅन द नंबर. काही वर्षांपूर्वी मी नंबर ठरवून पण वाचन करत होते की यावर्षी मला 50 पुस्तकं वाचायची, यावर्षी मला 60 पुस्तकं वाचायची, यावर्षी मला 40 पुस्तकं वाचायची. पण आणि ते कम्प्लीटही केलं आहे, म्हणजे त्यात काही वाद नाही, ते सुद्धा माझं कम्प्लीट झालं आहे.
पण मला जसं माझी आवड निवड कळत गेली आहे तसं मला असं वाटतं की नंबरशी मला फार काही घेणं देणं नाही आहे. यावर्षी माझ्या आवडीनुसार मला काही पुस्तकं वाचायची आहेत आणि त्याच्यामध्ये मी यावर्षी ठरवलं की जॅपनीज ऑथर्सची लिहिलेली किंवा जॅपनीज लिटरेचर जे इंग्रजीमध्ये अनुवादित केलेलं आहे ते जास्त वाचायचं आहे. तर तुम्ही पण असं ठरवू शकता की मला मराठी जास्त वाचायचं आहे किंवा इंग्रजीमधनं पुस्तकं जास्त वाचायची आहेत कारण मला भाषा जास्त वृद्धिंगत करायची आहे, हिंदी वाचायचं आहे. तर तुम्ही एक प्रॉपर जॉनर ठरवून तशा पद्धतीची पुस्तकं वाचू शकता रादर दॅन फिक्सिंग अ नंबर की 70 आणि 80 वाचायची किंवा आठवड्याला एक पुस्तक वाचायचं आहे. असं करायची काही गरज नाही. तुमच्या आवडीनुसार तुम्ही काहीतरी चूज करावं. त्याच रिलेटेड माझं एक रेझोल्युशन आयडिया अशी आहे की यावर्षी तुम्ही असं करू शकता की विमेन सेंट्रिक मूवीज मी जास्त बघेन. मग मला जगभरातल्या बायका आणि त्यांच्या भावना आणि त्यांची स्ट्रगल, त्यांची स्टोरी जाणून घ्यायला आवडेल आणि रिलेट होईल किंवा नवीन कल्चर कळेल, पण विमेन सेंट्रिक. तर अशा मूवीज मी जास्त बघीन, असं एक रेझोल्युशन आयडिया आहे. नेक्स्ट खूपच इंटरेस्टिंग क्यूटसी आणि मला यावर्षी असं वाटलं की हे करायलाच पाहिजे. ती रेझोल्युशन आयडिया म्हणजे चॉपस्टिक्स वापरणं शिकणं. म्हणजे मी ट्राय केलं आहे, मी याच्या आधी वापरल्या पण आहेत आणि पण त्यात तो जो हँग आला पाहिजे आणि त्या जसं एक स्किलफुली माणूस वापरू शकतो अशा पद्धतीने, म्हणजे थोडा वेंधळेपणा कमी करून चॉपस्टिक्स वापरायला मला शिकायचं आहे. आणि मी व्हिडिओज जेव्हा बघितलेत इंटरनेटवर तर लोक चॉपस्टिक्स वापरून कुकिंगमध्ये पण त्याचा वापर करतात. म्हणजे नाही का, मी पाहिलं आहे की काही फेटण्यासाठी किंवा कशासाठी लोक त्याचा वापर करतात. तर मला तसं पण वापरायचं आहे. बेसिकली मला ते टूल जे आहे ना फायनली ते एकदाचं मास्टर करायचं आहे माझ्यासाठी. मग ते खाण्यासाठी असू देत किंवा दुसऱ्या कशासाठी असू देत. सो येस, दॅट कुड बी युअर न्यू इयर रेझोल्युशन. आणि एक एक्स्ट्रा टिप म्हणजे मिस्टर DIYमध्ये वुडन चॉपस्टिक्स मी पाहिले होते. सो आय एम थिंकिंग की मी ते एकदाचे घेऊन ठेवावेत 2 पीस तरी, की जेणेकरून मी ते वापरण्यासाठी म्हणजे नाही का ट्राय करू शकेन. नेक्स्ट रिझोल्युशन आयडिया कॅन बी की जुन्या ब्राजमध्ये मी स्वतःला फिट आणि स्वतःच्या ऑर्गन्सला फोर्सफुली फिट करण्याऐवजी मी 3 ते 4 स्टँडर्ड नवीन ब्राज विकत घेईन आणि ते व्यवस्थितपणे वापरेन. न्यू इयर रेझोल्युशन आयडिया नंबर 23 जी मी मागच्या वर्षी पण केली होती आणि आय एम गोइंग टू कंटिन्यू विथ दॅट इज बाईंग फ्रॉम होम ग्रोन ब्रँड्स, होम ग्रोन बिझनेसेस. अगदी म्हणजे माझ्या आजूबाजूचे असू देत, मी अगदी जवळच्या कुठल्या तरी मैत्रिणी किंवा जवळच्या म्हणजे नाही का आपल्या ॲक्वेंटन्समधले जे कोणी नवीन बिझनेसेस सुरू केलेत, ज्यांच्याशी माझं चांगलं बोलणं वगैरे होतं, त्यांना सपोर्ट करण्यासाठी त्यांच्याकडनं मुद्दामून आवर्जून गोष्टी घेते आणि त्यांना आवर्जून माझा फीडबॅकही देते. तर ते मला यावर्षी पण कंटिन्यू करायचं आहे, कारण की वुमेन नीड टू सपोर्ट विमेन ना. तर त्यामुळे मला असं वाटतं की हे करायला मला आवडतं आणि यापुढेही मी ते करत राहीन. सो दॅट कुड बी वन ऑफ युअर रेझोल्युशन आयडिया ॲज वेल. नाईस. माझं पुढचं रेझोल्युशन असं आहे 2026चं की माझं जे स्किल आहे जे मी प्रोफेशनली वापरते ते असं स्किल आहे जे की माझ्याच फॅमिलीसाठी मी वापरू शकते. आणि व्हॉलंटिअरली मला एक प्रोजेक्ट असा घ्यायचा आहे ज्यात मी माझ्याच फॅमिलीमधल्या एका मेंबरला सपोर्ट करणार आहे विदाऊट एनी एक्सपेक्टेशन्स, फीज किंवा काही, कारण आय वॉन्ट टू सी देम ग्रो. तर मला तो एक प्रोजेक्ट घ्यायचा आहे जो म्हणजे मी त्यांना काहीतरी आयुष्यात कॉन्ट्रीब्यूट करू शकेन, मदत करू शकेन. आणि पैशानी किंवा वेळ खर्च करून तर नाही करू शकत, तर मी अशा प्रकारे मदत करू इच्छिते जे की मी इझिली माझ्याच डेस्कवर बसल्या बसल्या करीन. सो तो एक माझा असा एक प्रोजेक्ट आहे की तुम्ही पण असं ठरवू शकता की एखादं स्किल, आता तुम्हाला स्वयंपाक छान येत असेल तर तुमच्या एखाद्या लग्न ठरलेल्या भाचीला, पुतणीला तुम्ही स्वयंपाक शिकवू शकता. सो हे स्किल असं एक कॉन्ट्रीब्यूट करणं कॅन बी अ रेझोल्युशन. न्यू इयर रेझोल्युशन आयडिया नंबर 25 इज बिल्डिंग अँड इमर्जन्सी फंड. म्हणजे आपल्याला साधारण आपले खर्च माहिती असतात आणि आपल्याला आपला इन्कमही माहिती असतो. त्या इन्कम आणि एक्सपेन्सचं एक प्रॉपर सांगड घालून तुम्ही एक अमाऊंट ठरवा की समजा उद्या कुठली वाईट काळ आली तर साधारणपणे इतकं माझ्याकडे वाईट काळासाठी असेल. आणि यू नेवर नो, तुम्हाला ते कायम म्हणजे एक म्हणतो ना एक नेट असेल. इफ यू कॅन अफोर्ड टू हॅव अ गुड फॉल बॅक
किंवा एक असं कुठलं तरी नेट की जे तुमच्यासाठी फायनान्शियली तुम्हाला सपोर्ट करते, जे तुम्ही स्वतः बिल्ड करताय, त्याने तुम्ही जास्त बोल्ड डिसिजन्स घेऊ शकता आयुष्यामध्ये. तर ते तुमच्याकडे असणं नक्कीच कामी येऊ शकतं. तर बिल्डिंग युअर इमर्जन्सी फायनान्स फंड कुड बी युअर न्यू इयर रेझोल्युशन. आय डोंट नो व्हाय, पण माझं शेवटचं रेझोल्युशन याचीच निगडीत आहे की यावर्षी नक्कीच मी स्वतःचा असा एक हेल्थ इन्शुरन्स घेणार आहे. आणि मी हे डिले करते आहे, म्हणजे दिस इज आय डोंट नो म्हणजे एखाद्या छोट्या मोठ्या गोष्टी इन्व्हेस्ट वगैरे करणं वगैरे ठीक आहे, पण मला ते इन्शुरन्स असा वर्ड ऐकूनच असं वाटतं की बापरे, काहीतरी खूप ॲडल्टिंग डिसिजन्स घेतल्यासारखं. पण दिस इयर आय एम गोइंग टू बाय माय सेल्फ अ हेल्थ इन्शुरन्स फॉर शुअर. येस. तर या होत्या आमच्या 26 न्यू इयर रेझोल्युशन आयडियाज. यातल्या तुम्हाला ज्या कुठल्या आवडत आहेत त्या तुम्ही स्वतःसाठी वापरू शकता. आणि तुम्हाला असा व्हिडिओ अजून हवा असेल तर आम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा. फॉर नाव लेट्स रॅप दिस एपिसोड. दिस इज एस सायनिंग ऑफ अँड दिस इज जी ओव्हर अँड आउट.